होय त्या घरी काय 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 सावजी हो मुलीचा माझ्या निस्ता खानाच राहते वाटते. काही तर नाही हो, काही तर नाही झालं हो. पा तू तर भल्ली बोंबले. मग अवकाळी होती का तू मार बोंबले. भूतकीत लागलं होतं का तुले मग मग आम्ही मॅट झालो. काही नाही बिचारे काय सांगतो. ए माया पोराची लाईनी बायको नवीन सून आणली. काय नसते मोबाईलच घेऊन बसते येण्यासारखी. हो का नुसतं मोबाईलच घेऊन बसते काय. मग कामं गिमं कोण करते. कायचं कामाचा काही दिदार नाही आहे काहीच नाही. काही म्हटलं का मग घेते तोंड वरपून मायवलं आणि मग मोठ्या सुना करते. एक मोठी दोन नंबरची तेच करते. हे लाईनी नसते मोबाईलच धरून बसते माय. मग म्हणणार नाही काय बोलणार नाही काय. शेवटी माय काल झाला पारा गरम. पाराय जरी तुया गरम झाला तरी नाही बोला लागत होतं. तू कायले बोलली. आता बाई तुला माहित नाही लय अति झालं होतं तिचं प्रमाण. असं काय अति केलं तिनं प्रमाण. काय सांगतो बाई तुले माझ्या घरची गोष्ट. बिचारे ह्या साऱ्या जणी दोघी जणी उठे सकाळी कामं करे धंदा करे आणि हे काय करे उठे तर उठे किती वाजता उठते माहिती आहे 9 वाजता 9 9:30 आणि मी ठोको दरवाजा. मला काय म्हणे काली माझा दरवाजा ठोकता. तुमचं पोरग गिरग काही म्हणे नाही एवढी 9:30 वाजता उठे ते तर काही म्हणे नाही का तुमचं पोरग. काय म्हणते व नवीनपणी तिला डोक्षारच घेऊन असं होय मग 9:30 वाजता आणि तू भल्ली भारी हो त्या काय तिचा दरवाजा टाका उठ बघ पाव तिला किती वाजता उठते किती नाही किती वाजेपर्यंत झोपायची तिची कॅपॅसिटी आहे ते पाव. मग ह्या दोघी जणी म्हणणार नाही का मला. या दोघी जणी म्हणे नाही का मला ते झोपलीच तुम्ही तिला काही बोलत नाही. आमच्या वेळेस कसं तुम्हाला तोंड होतं. आपल्याला दोन्ही पाहा लागते ना. 2 सुना 3 सुनायला चालून न्या लागते. एकीला डोक्षार घेतल्या ना होईन काय मनात आला ना मी सासू येतं. हो का खूप बरोबर आहे तुमचं काही चुकलं नाही. मग ठाणे म्हणाल का तुम्हाला तुमचं बरोबर आहे तुम्ही तुमचं काम केलं उठवायचं. पण त्या पोरीला एवढं शोभते का तिच्या मग आईला गेली सांगितलं नाही का फोन करून. तेव्हा ताई नवीन काम आहे तिच्या आई का ती आई बाबा का तिला एवढ्या वाजता उठ म्हणते का. तुम्ही करायला नाही पाहिजे पण तिच्या आई बाबाला फोन तिला समजून सांगायला पाहिजे 4 गोष्टी. ऐकली नाही तर मग पुढचं काही करायला पाहिजे. पण तिच्या आई बाबाला काही त्रास देऊ नका. हो बाई कोमल ते बरोबर आहे त्या विचार बरोबर आहे. कोणा 2-4 लेकरं राहते त्याच्यातल्या एका लेकराला संस्कार देते माय बाप पण दुसऱ्याला काय देत नाही का सांगा बरं तुम्ही देत नाही काय. पण आता एखादं लेकरू असतेच असं मग आपण काय त्याला बोलावं काय. हो तू हे गोष्ट बरोबर आहे मला पटली ही गोष्ट. काय त्याच्या घरी फोन करा आपण आपल्या घरचे सून आणल्यावर आपण असतं निपटावणार जरच काय तर नाही. मी तिला चांगल्यानं सांगितलं होतं बाई. तिला म्हटलं बाई म्हटलं तू म्हटलं आता म्हटलं सासरी आली म्हटलं आता आईच्या घरी काही राहिली नाही म्हटलं तू सासरी आल्यावर सासरसारखं राहायला लागत असते बाई म्हटलं. मी तिला समजून सांगितलं थोडंसं शांतपणानंच मी गोष्टी सांगितल्या. म्हटलं तर माय काय चुकलं मी प्रेमानं गोष्ट घेतली ना. हो त्याही प्रेमानं घेतली त्याही चांगलं समजून सांगितलं तिने. ही गोष्ट तुमची प्रेमानंच घेतली तुम्ही बरोबर आहे. दळ माझ्या अंगावर आली आणि तुमच्या तोंडाला ब्रेक आहे का नाही आहे म्हणे माहिती म्हणे बाप्पा मी म्हटलं ब्रेक आहे का नाही चांगली सांगून राहिली हेच मावलं उलटून राहिली. आम्ही तर हिच्यासोबत भांडली नाही म्हटलं मा पोराली दिसली ना मी भांडली नाही म्हणून मी चांगलंच म्हटलं तिले मा 2 सुना आहे साक्षीदार. मग ते माझ्या अंगावर दर आल्यावर मी बोलणार नाही काय. मोठं लक्ष नाही ते साऱ्याच्या घरात ऐकचं मायदार तुला माहिती नाही काय सामन्यावर आहे साऱ्या घरचं मला ऐकू येते आणि मला काय सारं माहिती होते. मग ऐकू आलं म्हणून मी म्हटलं तिले मॅच काय चुकीचं म्हटलं बाप्पा काय झालं विचारलंच नाही एक शब्द मी. मग एवढं झाल्यावर मग शांत बसली ना ते तुम्ही असं म्हटल्यावर. आईची बाई शांत बसते दोन्ही सुनायलेच बोलायला लागली. तुम्ही आग लावली ह्या बुडगी पाशी हे बुडगी अशी बुडगी तशी हिनं काय पाहिलं मायावाला 2 दिवसात माथ्या सुनायचं एवढी बडबड करायला लावली. मग मी मा पोराला म्हटलं काय म्हटलं तुझी बायको कशी आहे तर मा पोरगा म्हणे आई तू बोल नको माय पोरगा मायावरच भिडलं बिचारे. 4 दिवस नाही झाला बाई बायकोच्या इकडून झाला ना तो खाऊ माय. पोरग पण तू लय दिसलं मग आजकाल तर लवकरच तिच्या याच्यात गेला. मग त्या पोरानं जरा समजून घ्यायला लागत होतं. तुमची बाजूने घ्यायला लागत होती तिची बाजूने घ्यायला लागत होती. जरासं सावरा सोरो भांडण करायला लागत होतं. त्यानं तर एकदम बायकोचीच बाजू घेतली. मग तर लयच झालं हे. मग तर तिले उधाणच आलं असं नानिता आलंच बाई उधाण तिले. मग अशी करे हो माय झाड तुम्ही म्हणे आमच्या दोघाले लग्नात म्हणे हे नाही दिलं ते नाही दिलं त्या तुमच्या 2 सुनायले असं केलं तसं केलं. जशी बाई वर्षानुवर्ष मा घरात राहिली हे अशी म्हणे तुमच्या घरातले म्हणे भांडे म्हणे काय होती म्हणे लग्नाच्या अगोदरपासून काय राहते म्हणे तुमच्या घरात म्हणे अगोदरपासून भांडणंच आहे म्हणे अधिक म्हणे तुमच्या 2 सुना तर तुमच्यासोबत कधी सुद्याने राहिल्या म्हणे असं बाई मा घरातली सारी सत्यनारायणची पोता तिला जशी माहीतच होती. तिला कसं काय माहीत झालं तुमच्या घरातलं एवढं. सांगितलं असं यायच्या पोरानं फोनवर बोले असन तेव्हा मा घरी असन तसं. मग तुमचं पोरग आहे हो बाई काही म्हणा तुम्ही तुमचं पोरग मला दिसते जरा कारागीर वाटते. घेतला तिनं फायदा आणि आता काढली यायची वसाड. बाई ते वड्यावर उठे हो बाई पोरगच ठेवायला बाई आहे हो बाई. त्या घरातल्या गोष्टी त्यानं सगळ्या सांगून दिल्या. मग त्या सुनीले रस्ता गेला आणि त्यानं बोलाले अधिक काय म्हणे. मग ते पोरग काय म्हणे त्याच्यावर ते पोराचं सांग बा काय आहे तर ते पोरग काय म्हणे काय सांगतं बाई स्वतःचं पोरग जसं झालं तर काय करा जसं काही काय झालं मापुराले काय नाही म्हणे आई म्हणे माझी जमीन देऊन दे मी अलग निघतो. बाबू म्हटलं 4 दिवस लग्नाला झाला तू अलग निघावर गोष्टी करू राहिला. म्या म्हटलं का तूच माझ्या समजूतदार पोरगा आणि हे समजूतदार पोराने हा पाय काढला बाई.
तुम्ही किती काय पोरगं आहे ना, लय समजूतदार आहे. मला वागवण माय पोरगं दुसरं कोणतं वागवण नाही, पण हेच वागवण आणि तुमच्या ह्याच पोरानं पाय काढला. कोणा माय ज्याची घ्याव गॅरंटी तोच निघावं असा. बायको आल्या बाई पुरं रूपच बदलून गेलं ना त्याचं मापोराचं. माझ्यासोबत म्हटलं धड बोलून नाही राहिला तो कधी. तुमचं बरोबर कधीपासून नाही बोलत तुमच्यासोबत? हो, लग्न झालं आणि तिसऱ्या दिवशीपासून जसा सप्पाच बोलून नाही राहिला. काय त्याचा घुरी आला त्याला तर माझ्यासोबत नाही बोलत, बुड्यासोबत नाही बोलत. नाही तर बाई काय विचारे बाबा तुम्हाला बरं वाटते काय, आई असो काय तसं काय ओलानो फलानो सारं विचारे. पण आता म्हटलं शब्दानं दाताची कोणी नाही पडत म्हटलं तो. आपण म्हणा बाबू 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 काही बोलत नाही. मग त्या पोरीचा काही दोष नाही, त्या पोराचा दोष समज. त्या पोरालेच राहायचं नाही म्हणजे एकत्र. त्या पोराले ते पोरगच गुणीजन निघालं. मग पोरगी बोलेन हा बोले नाही म्हणजे याच्याच मनात असं अलग निघणं याला नाही पाहिजे सगळेजण तुम्ही. बरं आजकालचा जमाना बाई किती लवकर बदललो पोरगं. आपण तर भल्ली गॅरंटी घेऊ माय थोच वागवण आणि पाय बरं मग तर हे पुरले आपले भांडणारे. ना बिचारे मला तर नवला चालं, मी तर शॉकच झाली बाई. मग मी शेवटी बोलली नाही म्हटलं, मी अशी सुन्न पडली राहिली. माझ्या डोक्यात विचारे काय करावं काय नाही बाई, पोरगं कसं बदललं काय झालं याचाच विचार. आणि आता ते तिनं बाई नवीनच नाटक लावलं, जसं भांडण झालं तसं. काय तिनं नवीन नाटक लावलं, काय नाटक लावलं सांग ना मला. हो बिचारे तिच्यापाशी आहे सगळी. लग्न झालं सगळी आली, गॅस आला तिले सारं आलं सामान. तिनं काय केलं बाई इतकडलं सगळं सामान नेलं, स्वयंपाक हल्लक केला माय. पाय बरं तिची हिंमत किती वाढली. त्या पोराच्या शेनं त्या पोरानंच म्हटलं सन्ना कर म्हणून अल्लग स्वयंपाक म्हणून केला हो बाई तिनं. मग आपल्या पोराचा दोष समजा, काय तिले दोष देत बसा. अल्लग स्वयंपाक केला बाई, दोघांनाच खाल्ला म्हटलं. खोलीच्या बाहेर नाही निघत म्हटलं, नुसती मोबाईल घेऊन बसते बाई दिवसभर. मोबाईलमध्ये काय पाहते काय नाही तर. मी म्हटलं एक जण जेवलो नाही म्हटलं. आम्ही म्हटलं बाई आता येईन जेवाले. नंतर येईन आम्ही त्याची वाटच पाहत बसलो. येणं दोघांना केलंही म्हटलं, गोटं खाल्लंही म्हटलं. समजलं नाही का इकडलं नेलं बा सामान, काही ना काही अंदर करत असं तुम्हाला काही लक्षात आलं नाही काय. पण बिचारे जीवनात असे कामच नाही केले तर आपल्याला काय लक्षात येईल. त्याच्या मनात काय चालू आपल्याला कसं माहिती राहील. आणि त्याने म्हटलं स्वयंपाक केला, आम्हाला काय अंदर आम्ही जाऊन पाहिलं काय अशी स्वयंपाक करून राहिली का काय करून राहिली. आम्हाला वाटलं का नेलं बा. आपण काल एवढं लक्षात घेतो. पण तिनं बाई स्वयंपाक केला, गट्ट दोघं नवरा बायकोन खाल्ले. मग ताटून आणून ठेवले, तेव्हा आम्हाला लक्षात आलं का हे जेवले. मग शेवटी माझ्या मोठं पोरगं म्हणे आई काही बोलू नको म्हणे, काय करते करू दे त्याला त्याच्या मनानं. मग म्हणून आम्ही सगळे जणांना मग शेवटी जेवलो. मला काही धक्के नाही हो माय, घासच नाही जाय नड्ड्याच्या खाली. काय तू एकत्र ठेवतो काढून दे काय पडलाय. मग तो असा वागून राहिला, आता काय पडलाय त्याला देऊन द्यावं लग, जमिनी देऊन द्यावं लग. मग पाच बसते तो त्याची बायकोन तो. बाई किती समोरची पोरगी निघाली हो माय. स्वयंपाक केला, काही जीवाले वाटलं नाही, खाऊन घेतलं. घरचे जेवायचे आहे, आपल्यासारख्याले तर जरासं वाटलं असतं काही ना काही म्हणाले. पुन्हा आम्ही एवढ्या मोठ्या झालो, पण आम्हाला सासऱ्याले दिल्ल्याची म्हटलं धकत नाही म्हटलं. पण आपण किती म्हणा तिची हिंमत जाळ. तिच्या नवऱ्यानं दिलं प्रोत्साहन, काही बाई बोलण्यात अर्थ नाही आहे, ते काढून दिलेलं. अलग निघतो म्हणते आता देतोच, आता काढून काय करतं. त्याला देतो अलग काढून, दुसरी खोली देऊन देतो समोरची. आपल्यासोबत काही कॉन्टॅक्ट राहिला नाही म्हणजे बरं राहते. माझ्या 2 सुना आहे आणि मी आहे, माझे 2 पोरं आहे, त्याच्यासोबत राहा तुम्ही. असंच करून टाका, काय करता आता. नाहीच राहायचं आहे तर का जबरदस्तीने राहिला होता तिले. असो आमचं दोघी तिघीचे झालंही तर आम्ही म्हटलं बोलून देतो. पण आमच्या घरी असं नाही आहे, आम्ही एकामेकाले लगेच घातच घात देतो म्हटलं. आमच्या घरी असं नाही आहे. आमचं किती काही झालं तर आमचं मन एकामेकासाठी सगळ्याच दुखते. पण